हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलला आपण ॲग्री रिलेटेड जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, ज्यातून तुम्हाला शासकीय निमशासकीय नोकरी मिळू शकते, अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा आणि इत्थंभूतरित्या देत असतो. तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या परीक्षांची माहिती मिळवण्यासाठी, अशा वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटची माहिती मिळवण्यासाठी, जाहिरातींची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, जे तुमचं अल्मा मॅटर आहे, अशा ठिकाणी जर तुम्हाला नोकरी करण्याची, तीही शासकीय नोकरी करण्याची जर संधी मिळाली, तर कुणाला नकोय. कारण ज्या ठिकाणी आपलं शिक्षण झालेलं आहे, त्या ठिकाणी आपल्या भरपूर आठवणी असतात. हो, आणि त्यातल्या त्यात कृषी विद्यापीठासारखं ठिकाण म्हणजे जिथं पूर्णतः हिरवळ असते, पूर्णतः निसर्गरम्य वातावरण असतं, पूर्णतः कोऑपरेटिव्ह नेचर असतं. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ॲग्रिकॉस किंवा ॲग्रिकल्चर विद्यापीठांमध्ये एक वेगळंच वातावरण असतं बाहेरच्या दुनियांपेक्षा, राईट? बरोबर आहे. तर अशा कृषी विद्यापीठांमध्ये काही ऍड आहे का, काही भरती होणार आहे का, याच्या रिलेटेड बऱ्याच दिवसांपासूनची कुणकुण चालू आहे, बऱ्याच चर्चा वेगवेगळ्या आहेत. तर याच्या रिलेटेड एक्झॅक्ट अपडेट काय आहे किंवा याच्यात ऑथेंटिक माहिती काय आहे, तर याच्या रिलेटेड आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आपला व्हिडिओ फार छोटा असणार आहे, पण खूप महत्वाचा आहे. जसं की तुम्ही इथं पाहू शकता, इथं आपण VNMKV म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, ठीक आहे, परभणी, म्हणजे माझं विद्यापीठ, जिथं माझं शिक्षण झालेलं आहे, अशा विद्यापीठाचा इथं लोगो टाकलेला आहे. कारण त्याच विद्यापीठामध्ये काही भरतीचे काही अपडेट आहेत, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये बघा, वेगवेगळी 40+ वेगवेगळी अशी विविध पदं आहेत. ठीक आहे, विविध पदं आहेत. म्हणजे जवळपास ते ड्रायव्हर पासून ते आपल्या SRA पर्यंत, ठीक आहे, सिनियर रिसर्च असिस्टंट पर्यंत वेगवेगळी पदं आहेत, ज्याच्या 230+ जागा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता ही शक्यता आहे कशावरून म्हणतोय मी, कशावरून म्हणतोय, हे कुठले कुठले पद आहेत याची माहिती आपण आता घेणार आहोत. बघा, हे जे आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, इथं शिक्षकेतर म्हणजे शिक्षक सोडून शिक्षकेतर शिक्षक वर्गीय संवर्गातील मंजूर भरलेल्या आणि रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण रिक्त म्हणजे एक्झॅक्ट आधी पदं किती आहेत, मंजूर पदं किती आहेत, त्यातली सध्या भरलेली किती आहेत आणि त्यात रिक्त किती आहेत, त्याच्यामध्ये पण पदोन्नतीने किती भरायचे आहेत आणि त्यामध्ये सरळ सेवेने किती भरायचे आहेत, म्हणजे परीक्षा अंतर्गत परीक्षा घेऊन किती भरायचे, या सगळ्यांची डिटेल माहिती यांनी दिलेली आहे या सगळ्या PDF मध्ये. ठीक आहे. तर आता ही PDF जी आहे, आता लेक्चर झाल्याच्या नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ही PDF टाकणारच आहे. सो शक्य झालं तर किंवा नक्कीच तुम्ही टेलिग्रामच्या आपल्या चॅनलला सुद्धा लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारच आहे. त्यामध्ये कुठले कुठले पदं आहेत, ठीक आहे, कुठले कुठले पदं आहेत, 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची सगळी मंजूर पदं आणि रिक्त पदं, ही माहिती 30 सप्टेंबर पर्यंतची आहे, बरं का. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये तर विविध पदं आहेत, जसं की कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, म्हणजे त्याला आपण वेटरनरी, ज्यांचं डिग्री झालेले ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. पर्यवेक्षक गृहविज्ञान, कार्यदेशक पर्यवेक्षक, वरिष्ठ यांत्रिक, कनिष्ठ यांत्रिक, आरेखक, वाहन चालक, ट्रॅक्टर चालक, ट्रक चालक, वाहन चालक, KVK, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, ग्रंथालय सहाय्यक आणि मिश्रक, हे अशी विविध पदं आहेत जे की फक्त डिग्री बेसिसवर, म्हणजे ओनली डिग्री बेसिसवर किंवा 12वी बेसिसवर सुद्धा विविध विद्यार्थ्यांच्या कामाची पदं आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे की किती पदं आहेत, काय नाही, हे आपलं फार जास्त महत्वाचं नाही. आपल्या खूप जास्त महत्वाचं कुठलं पद आहे त्याच्याकडे आपण जाऊया. आपल्यासाठी सगळ्यात कामाचं जर पद असेल कुठलं, तर हे 42 नंबर कृषी सहाय्यक आहे. ठीक आहे, कृषी सहाय्यक आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही विचार कराल, आता एक कृषी सहाय्यकची ऍड चालूच आहे. ठीक आहे, ज्याचे की परीक्षा 16 आणि 19 तारखेला आहे, हे कालच कळलंय आपल्याला, 22 डिसेंबरला, राईट. ठीक आहे. तर ते कृषी सहाय्यक आहे, ते महाराष्ट्र राज्य शासनामधलं कृषी सहाय्यक हे पद आहे आणि हे कृषी सहाय्यक हे जे पद आहे, हे कृषी विद्यापीठांमधलं पद आहे. ठीक आहे. दोन्ही कृषी सहाय्यक पदांमध्ये फार फरक आहे. दोन्ही कृषी सहाय्यकांची कामं वेगळी वेगळी आहेत. ठीक आहे. तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल की मी स्वतः कृषी सहाय्यक आहे महाराष्ट्र राज्य शासनामध्ये. त्यामुळे त्यांची कामं काय आहेत हे आणि कृषी विद्यापीठांमधील कृषी सहाय्यकांची कामं काय आहेत हे मला चांगलं माहिती आहे. कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यकांची कामं फार वेगळी आहेत. राज्य शासनातील कृषी सहाय्यक आहेत, त्यांना ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत कृषीच्या रिलेटेड, त्या सगळ्या योजनाचा प्रचार करणं, प्रसिद्धी करणं आणि त्या राबवणं, त्यांची अंमलबजावणी करणं, हे काम आहे. ठीक आहे. यापैकी कुठलंही काम विद्यापीठांमधल्या कृषी सहाय्यकांना नसतं. विद्यापीठातील कृषी सहाय्यकांना काय काम असतं, तर विद्यापीठामध्ये जे काही रिसर्च स्टेशन आहेत, त्या रिसर्च स्टेशनमध्ये जे काही रिसर्च सायंटिस्ट आहेत, जे काही संशोधक आहेत, त्यांना मदत करण्याचं काम या कृषी सहाय्यकांचं असतं. एकदम सुंदर जॉब आहे. स्पेसिफिकली ज्या मुली आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट आणि खूप 9 to 5 चा जॉब, म्हणजे सकाळी 9 ते 5 ची जी ड्युटी
आपण एक आयडियल ड्युटी मानतो तशी ही ड्युटी आहे आणि खूप चांगला जॉब आहे. तर मुलींसाठी, सगळ्या मुलांसाठी आणि स्पेशली ज्यांचं ऍग्रिकल्चर झालेलं आहे त्या सगळ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी येणार आहे. ठीक आहे. आता या वर्षी म्हणजे खरं तर हे इथून पुढचं जे 2024 वर्ष येणार हे सगळ्यांसाठी खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे. कारण आता सध्या कृषी सेवकची ऍड आहे, 16 ते 19 तारखेला त्याचा पेपर आहे जानेवारीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता AFO ची ऍड आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ऍग्री MPSC ची पण ऍड येण्याची शक्यता आहे, कारण त्याचे सुद्धा मागणी पत्र जे आहे, ठीक आहे, ते सुद्धा गेलेलं आहे. असे विविध पद आहेत. सोबतच विद्यापीठाची सुद्धा ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. याची थोडीशी डिटेलिंग बघूया. कृषी सहाय्यक हे जे पद आहे, कृषी सहाय्यक ऑब्लिक तत्सम पदे दिलेली आहेत त्यांनी. एकूण पदे आहेत ही 211. ठीक आहे. सॉरी, एकूण पदे आहेत ही 281. ठीक आहे. 281 ही पदं आहेत एकूण. ठीक आहे. तर त्यातील जवळजवळ 114 पदे ही रिक्त आहेत. जवळजवळ 114 पदं रिक्त आहेत. ठीक आहे. आणि 167 पदं ही भरलेली आहेत. ठीक आहे. भरलेली आहेत. मी इथं वर लिहितो, वाटल्यास तुमचं हे गेलं असेल. एकूण पदे, ठीक आहे, ही भरलेली पदे आहेत आणि ही रिक्त पदे आहेत. ठीक आहे. ही रिक्त पदे आहेत. मग ह्या रिक्त पदांपैकी सुद्धा, या 114 रिक्त पदांपैकी सुद्धा जवळपास 22 रिक्त पदे ही प्रमोशननी भरली जाणारे आहेत. ठीक आहे. म्हणजे तिथं ऑलरेडी जे सेवक आहेत, ठीक आहे, विद्यापीठामध्ये त्यांचंच प्रमोशन होऊन ते कृषी सहाय्यक होतील. मग आपल्या वाट्याला किती येणार आहेत? तर आपल्या वाट्याला जवळजवळ 92 असे पद आहेत कृषी सहाय्यकाचे, जे की सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत किंवा सरळ सेवेने भरण्यायोग्य आहेत. ठीक आहे. म्हणजे जवळपास जर ऍड आली तर कृषी सहाय्यकांची जवळजवळ 100 जागांची ऍड येऊ शकते. कारण बघा, हे जे आहे हे कृषी सहाय्यक तत्सम पद आहेत. तसंच याच्यामध्ये कृषी सहाय्यक अभियांत्रिकी म्हणजे ज्यांचं ऍग्री इंजिनिअरिंग झालेलं आहे, स्पेसिफिकली त्यांच्यासाठी ह्या 2 जागा आहेत. ठीक आहे. 92च्या खाली 2 तुम्हाला दिसत असेल तर. त्याच्यानंतर ज्यांचं बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशा कृषी सहाय्यकांच्या स्पेसिफिक 2 जागा आहेत. तर अशा मिळून जवळपास 96 रिक्त जागा, ज्या की सरळ सेवेने, फक्त आणि फक्त सरळ सेवेने भरायच्या आहेत. ठीक आहे. या अशा आहेत कृषी सहाय्यकांच्या जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बाकी भरपूर कलाकार, सुतार, वीज तंत्री, कम्प्युटर ऑपरेटर वगैरे ह्या अशा भरपूर जागा आहेत. हे वेगवेगळे विविध पद आहेत, ज्याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त पदांची माहिती या PDF मध्ये आहे आणि प्रत्येक डिटेल त्यांनी दिलेलं आहे की किती जागा आहेत, एकूण मंजूर पदं किती आहेत, त्याच्यानंतर भरलेली किती आहेत आणि रिक्त किती आहेत. ठीक आहे. त्यातही प्रमोशनने किती भरले जाणार आहेत आणि सरळ सेवेने किती भरले जाणार आहेत याची डिटेलिंग आहे. तर सांगण्याचा मुद्दा असाच आहे की परभणी कृषी विद्यापीठामध्ये सध्या 92 जागा कृषी सहाय्यक पदासाठी रिक्त आहेत, ज्या की सरळ सेवेने भरल्या जाण्याची शक्यता आहे आणि त्याची ऍड ही कधीही येऊ शकते. ठीक आहे. अकोला विद्यापीठाची मागच्या वर्षी ऍड झाली होती, मागच्या वर्षी म्हणजे एक दीड वर्ष होऊन गेलं त्याला. ठीक आहे. सो अशी ऍड लवकरच येईल आणि तुम्ही जे आता ऍग्रीचा अभ्यास करताय, ठीक आहे, तुम्ही करत असाल किंवा नसाल, पण करण्याचा तयारी सुरू करा. ठीक आहे. करत असाल तर खूप चांगले, करत नसाल तर अभ्यासाला लागा, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला खूप चांगल्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत. ठीक आहे. जे मुलं कृषी सहाय्यकची आता तयारी करताय किंवा AFO ची तयारी करताय त्यांनी मन लावून करा, तुम्हाला भविष्य खूप चांगलं आहे. ओके. ही माहिती, छोटंसं अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत द्यायचं होतं मला. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही स्वतः जर ऍग्रिकॉस असाल पण तुमचे कोणी भाऊ बंधू 11वी 12वी झालेले किंवा ड्रायव्हर असतात, काही जणांचं लायसन्स असतं, काही जण वीज तंत्रीच्या पदासाठी असतात, तर असं जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल ITI झालेलं वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. विद्यापीठातल्या जागा शक्य तेवढ्या तुमच्या मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच मित्रांनो. अशा विविध अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.